आज मोदी साहेबांचे 75 वर्ष पूर्ण झाले आणि आज त्यांनी त्यांच्याच कायद्यानुसार पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. आणि पंतप्रधान होताना त्यांनी जनतेसोबत केलेले वादे आज किती पूर्ण केले हे आपण त्यांना जाता जाता विचारायला पाहिजे. पण त्यांनी मीडियासमोर कधी जनतेच्या प्रश्नाचीच उत्तर दिली नाही. ते आपल्या प्रश्नाचे काय उत्तर देणार? तर त्यांच्या अंधभक्तांनी जरी आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले तरी त्यांचे लाख आभार. तर प्रश्न क्रमांक 1, काय झालं त्या स्वच्छ भारत अभियानाचं, ज्या स्वच्छ भारत अभियानाखाली 62,000 कोटी खर्च केले गेले. प्रश्न क्रमांक 2, काय झालं त्या 100 स्मार्ट सिटींचं, ज्या जनतेला कधी दिसलेच नाही की या स्मार्ट सिटीच्या नावाखाली अदानी अंबानींसारख्याच्या घशात फक्त प्रोजेक्टच्या नावाखाली जमिनी घातल्या. प्रश्न क्रमांक 3, मोदी साहेब प्रत्येक वर्षाला 2 करोड मुलांना रोजगार देतो म्हणले होते. काय झालं त्या रोजगाराचं? आज प्रत्येक राज्यातला तरुण बेरोजगारीमुळे रस्त्यावर उतरलाय. प्रश्न क्रमांक 4, मोदी साहेब शेतकऱ्याची आय दुगणी करणार म्हटले होते, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते. पण शेतकऱ्याचं उत्पन्न तर नाही, शेतकऱ्याचा लागत खर्च दुप्पट झाला. कारण शेतकऱ्याच्या बियाण्याचे भाव वाढले, शेतकऱ्याच्या रासायनिक खताचे भाव वाढले, शेतकऱ्याच्या फवारणीचे भाव वाढले. याचा परिणाम शेतकऱ्याच्या आत्महत्येवर दिसून येतो. प्रश्न क्रमांक 5, मोदी साहेबांनी आपल्या देशाची भूकमारी मिटवण्याचा वादा केला होता. पण आज प्रत्येक दिवसाला आपल्या देशात 20 कोटी लोक उपाशी झोपतात. आणि या देशाचा अन्नदाता शेतकरी आपल्या शेतात अन्न पिकवतो आणि त्यालाच आज शासनाच्या 5 किलो राशनाची गरज भासत आहे. या आपल्या प्रश्नाची उत्तरं मोदी साहेब तर नाही देणार, पण मोदी साहेबांना बाप मानणाऱ्या अंधभक्तांनी जरी दिली तरी त्यांचे आभार मानू.